गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सगळ्यात पहिले सगळ्यांना हॅप्पी दसरा. दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज दसरा आहे, सो हा दसरा स्पेशल ब्लॉग आहे. या ब्लॉग मध्ये तुम्हाला दसऱ्याची पूजा वगैरे मी कशी करणार आहे, दसरा स्पेशल रांगोळी बघायला मिळणार आहे. तर मग चला तर मग आपण बघूया. या व्हिडिओमध्ये एक बेसिकली अशी दसऱ्याची पूजा वगैरे मी दाखवणार आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रास्त्रांची वगैरे घराचे शस्त्र असतील किंवा काय त्यांची पूजा वगैरे केली जाते. आणि असं म्हणतात की सत्याचा असत्यावरती होणारा विजय म्हणजे विजयादशमी असते, म्हणजेच दसरा असतो. आजच्या दिवशी रामाने रावणाला मारलं होतं असं म्हणतात, त्यामुळे आजचा दिवस विजयादशमी म्हणजे दसरा म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर मग आज मी तुम्हाला पूजा वगैरे दाखवणार आहे, स्पेशल रांगोळी वगैरे दाखवणार आहे. चला तर मग आपण बघूया. हे जे सणासुदीचे दिवस असतात म्हणजे आता गणपती असतात, त्यानंतर नवरात्र, दसरा, नंतर दिवाळी, असं घरात छान असं प्रसन्न वातावरण असतं. आणि दसऱ्यानंतर साधारण थोडी थोडी थंडी अशी सकाळची जाणवायला लागलेली असते. पहिले तर खूप थंडी असायची, म्हणजे नवरात्र दसऱ्याच्या टायमाला वगैरे ना अशी थंडी चालू झालेली असते. दिवाळी तर प्रॉपर थंडीचा सीझन वाटायचा. आजकाल तर गरमी एवढी वाढली आहे त्यामुळे थंडी हिवाळा चालू झाला असं वाटतच नाही. मी सकाळ सकाळ छान अशी पूजा करायला घेतलेली आहे. देवांची पूजा करताना काही गोष्टी असतात, म्हणजे देवाऱ्यात देव कसे मांडायचे, कलश कुठल्या साईडला देवाऱ्यात मांडायचा, त्या सगळ्या संबंधात मी किंवा पूजा कशी करायची त्या सगळ्या रिलेटेड मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे. देवाऱ्यात देव मांडायचे कसे, पूजा कशी करायची, त्या संदर्भात सगळा तो व्हिडिओ असणार आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्हाला हवा असेल तर तो व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरेल एवढं तर नक्की. देवाऱ्यातला कलश मांडून देवाची पूजा कशी करायची तिथपासून सगळं मी त्याच्यात दाखवलेलं आहे. फुल डिटेल व्हिडिओ आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तुम्हाला. आणि ही जी मी आता गणपतीसाठी कंठी घातली किंवा जी स्वामींना मी कंठी घातली ती मी घरी बनवली आहे, मी स्वतः बनवली. कशी वाटली कंठी ती नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. देवाऱ्यातल्या मूर्त्या अशा छान धुवून वगैरे छान ठेवल्या तर ज्या चमकत असतात आणि त्यात देवारा असा छान सजवला आणि प्रॉपर असा लावला की मग देवारा असा दिसायला खूप छान वाटतो. बघून खूप चांगलं वाटतं, असं बघूनच प्रसन्न वाटतं. आणि त्यात घरात धूप अगरबत्ती याचा वास दरवळत असेल तर अजूनच छान वाटतं, बघायलाही चांगलं वाटतं. आणि त्यात बघून एखाद्याचं मन प्रसन्न होतं. देवाकडे बघून एखाद्याचं मन प्रसन्न होईल असा देवारा नक्की असावा आपल्या घरातला. मी सकाळी छान देवाऱ्याची पूजा वगैरे करून घेतली, देवांची पूजा करून घेतली. आणि नंतर मग ह्यांना दरवाजाला हार वगैरे बांधायला सांगितला. दसऱ्याच्या दिवशी भातांच्या लोंबींची जी माळ असते ती बांधतात आणि आंब्याच्या डहाळींचा जो हार असतो तो बांधतात. आंब्याची डहाळींचं शुभ मानलं जातं, त्यामुळे त्याचा हार मी हा घरीच बनवला होता. ह्याची माळ ही मी घरीच बनवली होती फुलं घेऊन. तर मग ती मी माळ बांधायला सांगितली आणि भाताच्या लोंबींची माळ अशी बांधतात दरवाजाला दसऱ्याच्या वेळी. दसऱ्याचा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो. आपल्या हिंदू पंचांगानुसार जे आपण शुभ कार्य करतो ते 3.5 मुहूर्तांपैकी एका दिवशी केलेलं चांगलं असतं म्हणतात. हिंदू पंचांगानुसार किंवा हिंदू कॅलेंडरनुसार 3.5 मुहूर्त जे असतात ते म्हणजे काय, आता बऱ्याच जणांना 3.5 मुहूर्तांपैकी 3 मुहूर्त पाठ असतात, पण अर्धा मुहूर्त कुठला हे माहीत नसतं. 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा हे 3 पूर्ण मुहूर्त आहेत. म्हणजे आपण एखादं कार्य करत असतो, आपल्या हिंदू पंचांगानुसार आपण एखादं शुभ कार्य किंवा नवीन कुठल्या गोष्टीची सुरुवात वगैरे करत असते तर आपण एका चांगल्या दिवसाचा टायमिंग बघतो किंवा एखादा दिवस असा बघतो त्याच्यातला शुभ टाईम बघतो आणि त्या वेळेत आपण करायचं ठरवतो. पण जर का तुम्ही दसरा, गुढीपाडवा किंवा अक्षय तृतीया या 3 दिवसांपैकी कुठल्याही दिवशी करणार असाल तर मग वेळ बघायची गरज नाही की कुठली चांगली वेळ, कारण हे 3 दिवस संपूर्णतः शुभ मानले जातात. म्हणजे 3 पूर्ण मुहूर्त असतात. आणि आता हे 3 झाले. अर्धा मुहूर्त म्हणजे कुठला, दिवाळी पाडवा म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे. असे 3 मिळून आणि हा अर्धा असे मिळून 3.5 मुहूर्त होतात. जसं मी मगाशी म्हटलं तसं आपण जे भाताच्या लोंबींचं तोरण असतं ते दरवाजाला लावतो. त्या व्यतिरिक्त त्याचे असे तुकडे तुकडे कट करून आपण फ्रीज, कपाट वगैरे अशा गोष्टींना, घरातल्या वस्तूंना वगैरे बांधायचे असतात. दरवाजाला बांधतात, खिडकीला वगैरे पण काही लोक बांधतात, त्यामुळे दरवाजाला वगैरे, इथे कपाटाला वगैरे बांधलेलं आहे. आम्ही घरात बऱ्याच वस्तूंना असं हे बांधलेलं होतं.
संध्याकाळी मी रांगोळी काढायला घेतली. रांगोळी म्हटलं तर मला मोस्टली सिम्पल सोबर गोष्टी आवडतात, जसं तुम्हाला माहितीच असेल. ह्या आधीच्या पण तुम्ही रांगोळ्या बघितल्या असतील माझ्या, जेवढ्या सिम्पल सोबर काढता येतील तशा मी बघते. आता म्हटलं दसरा आहे तर दसरा स्पेशल म्हणजे दसऱ्यामध्ये ज्या गोष्टी इन्क्लूड असतात त्या गोष्टी घेऊन रांगोळी काढायची होती. आपट्याच्या पानांना एक विशेष महत्त्व असतं म्हणून मी असं आपट्याचं पान काढलं. आणि मराठमोळा सण म्हणून नथ काढली पाहिजे. मी सगळ्यात पहिले नथ ही ट्राय केली होती या पद्धतीची. ती हळदी कुंकाच्या वेळी जेव्हा मकर संक्रांतीचा हळदी कुंकू होता तेव्हा ही नथ अशी काढली होती. तेव्हा ही नथीची डिझाईन मला आवडली होती आणि आज म्हटलं की मराठमोळा सण म्हणून मग हे नथ पण काढू. त्यासोबत मला सरस्वतीचं पण हे काढायचं होतं, पण मला गडबडीमध्ये त्याच्यात जागा ॲडजस्ट करायला नाही जमली आणि काही गडबड होती म्हणून मग मी राहू दिलं. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे रावण दहन झालं, त्यामुळे मी एक धनुष्यबाण काढला आहे त्याच्यामध्ये. ही आता तुम्ही पाहू शकता आपली दसरा स्पेशल सिम्पल सोबर अशी रांगोळी. आता दसऱ्याबद्दल म्हणायचं म्हटलं तर दसरा म्हणजेच विजयादशमी ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. काही ठिकाणी दसरा, विजयादशमी तर काही ठिकाणी दशहरा असंही म्हणतात. नवरात्रीमध्ये देवीच्या घटांची स्थापना केली जाते आणि नवरात्र असे सेलिब्रेशन केलं जातं. त्यानंतर 10व्या दिवशी दसरा येतो म्हणजे दशमीच्या दिवशी, म्हणून त्याला विजयादशमी असं पण म्हणतात. आता दसऱ्याचं सेलिब्रेशन आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी होतं. नॉर्थ साईडला दुर्गापूजेची समाप्ती होते या दिवशी देवी दुर्गाने महिषासूर या म्हशीच्या राक्षसावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केले होते, त्यामुळे या दिवशी विजयादशमी सेलिब्रेट केली जाते. तर काही ठिकाणी आपल्या उत्तर, काही पश्चिम भागामध्ये वगैरे दसरा म्हणजे दशहरा देखील म्हणतात. या दिवशी रामलीलाची समाप्ती होते, म्हणजे देव रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण म्हणून या दिवशी सेलिब्रेशन केलं जातं. बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी वाईटाचं प्रतीक असलेल्या रावणाच्या भव्य पुतळ्यांना फटाक्यांसोबत जाळलं जातं. हे रावण दहन वाईटाचा नाश असल्याचे प्रतीक मानले जाते. विजयादशमीनंतर 20 दिवसानंतर दिवाळी चालू होते, त्यामुळे दिवाळीच्या सणाची सुरुवात होते. म्हणजे दिवाळी म्हणजे जेव्हा भगवान राम रावणाला मारून घरी परत आले होते तेव्हापासून दिवाळी अशी सुरू केली जाते. त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी रावणाला मारलं होतं असं समजलं जातं. विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या सरस्वती देवीची या दिवशी पूजा केली जाते. तुम्हाला आठवत असेल शाळेमध्ये वगैरे पाटीवरती सरस्वती अशी काढून त्याची पूजा केली जायची. आता काही ठिकाणी योद्धाचे जे शस्त्र वगैरे होते म्हणजे पहिल्याच्या काळात त्यांचे पूजन केले जायचे, म्हणून दसऱ्याच्या दिवशी शस्त्रास्त्रांची वगैरे पूजा केली जाते, सरस्वतीची पूजा केली जाते. ती परंपरा अजूनही चालू आहे. आता घरी जे पण शस्त्र असतील म्हणजे आपल्याकडे घरी सुरी, परत चाकू, वेळी वगैरे जे पण शस्त्र असतील त्यांची घरी पूजा केली जाते. नंतर त्याला नैवेद्य वगैरे दाखवला जातो, नारळाचा प्रसाद वगैरे, नारळ वगैरे फोडला जातो, अशी घरी पूजा करतात. मी आता घरी जे पण काही होतं, आता पाटी पेन्सिल तर नव्हतीच, त्यामुळे पेन वगैरे होतं त्याची मी पूजा वगैरे केली, कारण पाटी वगैरे घरी नव्हती. मी पूजा करून झाल्यानंतर मग ह्यांना जी मिठाई वगैरे आणली होती त्याचा नैवेद्य दाखवायला सांगितला. आणि नंतर आम्ही पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपट्याची पानं आहेत, आपट्यांच्या पानांची पण सगळीकडे देवांना वगैरे वाहिली. आणि नंतर ही जी पूजा केली होती शस्त्रास्त्रांची तिथेसुद्धा आपट्याची पानं वाहिली. आणि त्यानंतर मग पूजा आम्ही केली. बिल्डिंगमधली जेव्हा लहान लहान मुलं घरी सोनं द्यायला आली होती, म्हणजे आपट्याच्या पानांना दसऱ्याच्या दिवशी खूप मान असतो, त्या दिवशी त्याला सोनं म्हणून संबोधतात. जेव्हा ती सोनं घेऊन घरी आली होती लहानपणीच्या बऱ्याचशा आठवणी जाग्या झाल्या, जसं आम्ही पण सोनं घेऊन वगैरे जायचो सगळ्यांना द्यायला. नंतर आम्ही एकमेकांना सोनं दिलं, हॅपी दसरा विश केला. असं आम्ही दसऱ्याच्या दिवशी पूजा वगैरे केली आणि आम्ही दसरा सेलिब्रेट केला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, भेटू पुन्हा.